गल्ल्याबल्ल्याच्या अस्तित्वानं त्या माळाची क्रूरता वाढली होती, परंतु अर्ध्या माळावर उरलेल्या भिकाऱ्यांच्या पालामुळं गावाला धीर आला होता. नाथा पाटील सरकारी मदत घेऊन गल्ल्याबल्ल्या यांना पकडण्याची शिकस्त करीत होता. मोठे मोठे सरकारी अधिकारी येऊन पराभूत झाले होते. गल्ल्या आणि बल्ल्या यांना झुकांडी देऊन जात होते. त्यांची दहशत सारखी वाढत होती. परंतु आपलं काय लुटणार ते, असं म्हणून माळावरचे भनंग लोक खुशाल त्या माळावर नांदत होते. दिवस मावळत होता. सोनेरी किरणं धरणीला कुरवाळीत होती. थंड वारा धावत होता. माळावरची पालं डगमगत होती. निरनिराळ्या देवस्थानापुढील फरारे फडफडत होते. माणसं परतत होती. सर्व दिशांनी लोके येत होते. कित्येक भीक मागून येत होते, तर कित्येक लोक शिकार करून येत होते. ससा, मुंगूस, कोल्हे, मांजर, वानर जे मिळेल ते मारून त्यांनी आज पोटभर जेवण्याचा विचार केला होता. आपापल्या माणसांना ओळखून कुत्री नाचत होती. काही भुंकत होती. पोरं चेकाळली होती. मध्येच एखादं गाढव ओरडत माळ डोकीवर घेत होतं. सर्वत्र आनंदी वातावरण खेळत होतं. बाळ्या डोंबारी डोकीचा पटका मागं सरकावून नी आपल्या प्रचंड तंगडीखाली ढोलक धरून डोळे झाकून बडीत होता. पाऱ्या दारू पिऊन बडबडत होता. पोरींना शिव्या देत होता. त्याच्या पोरी दारू विकून गोळा केलेला पैसा मोजत होत्या. सैदून आज लांडोर मारून आणली होती. त्याचं कडान लवकर कर म्हणून त्यानं आपली बायको सकीना तिच्या मागे तगादा लावला होता. तो गांजाचा झुरका मारीत एकसारखा चुलीकडे पाहत होता. यंकूच्या पालापुढे दुर्गा उभी होती. ती बापाची वाट पाहत होती. रसरशीत नाकातोंडाची दुर्गा आज भलतीच उदास झाली होती. थोड्या वेळानं यंकू आला. त्याच्या खांद्यावर गंग्या ऐटीत बसला होता. बापाला पाहताच दुर्गाला आनंद झाला. ती धावली नि यंकूला बिलगली. यंकूनं गंग्याला खाली ठेवून दुर्गाला खांद्यावर घेतली. पण ते गंग्याला खपलं नाही. तो चटकन उडी मारून दुर्गाच्या खांद्यावर जाऊन बसला. खांद्यावर दुर्गा आणि तिच्या खांद्यावर गंग्या अशी उतरंड घेऊन यंकू पालाकडे चालू लागला. ते पाहून बाळा ढोलक बाजूला सारून घोडं खिकळावं तसा भयंकर हसला. यंकूनं झोळी पसरली. पाण्याचा तांब्या भरून घेतला. दुर्गाला पुढ्यात घेऊन भाकरी खाऊ लागला. अनेक घरची भाकरी, अनेक घरची चटणी, लोणचं, निरनिराळं कोरड्यास, खरडा, घोळाना असे एक एक पदार्थ दुर्गा मिटक्या मारीत खाऊ लागली. यंकूने दिलेली भाकरी गंग्याने एकदम तोबऱ्यात भरून ती हळूहळू काढून चावून खाऊ लागला. इतक्यात हिकम्या गारुड्याचा नवा नाग पेटाऱ्यातून पळाला. हिकम्याची पोरगी ओरडली, बाप्पा साप केला. हिकम्या उठला नि सापामागं धावू लागला. पण ते नवजनावर सापडलं नाही. तो नाग सरळ यंकूच्या पालात शिरला. तशी दुर्गा किंचाळली, साप बाबा. गंग्यानं बिचकून उडी मारली आणि यंकूनं काठीच्या एकाच दणक्यात तो साप मारला. इतक्यात सापाचा पाठलाग करीत हिकम्या गारुडी तिथे येऊन पोचला. आपला साप मारलेला पाहून तो खवळला. त्यानं जोरदार बोंब ठोकली, पळा पळा, साप मारला. कोणी दुधाची गाय मारावी तसा त्यानं टाहू फोडला. गारुड्यांनो पळा, माझा देवासारखा नाग या माकडवाल्यानं ठार मारला. आता मी काय करू. तसेच गारुडी चिडून उठले. काट्या घेऊन यंकूच्या पालाकडे धावत निघाले. प्रसंग बाका आहे हे लक्षात येताच यंकूनं भाकरी दूर सारली. आपली काठी घेऊन तो दारात आला. 25 सापवाल्या पुढे तो एकटा उभा राहिला. पक्या, सख्या, बक्या हे माकडवाले यंकूच्या मदतीला आले आणि वातावरण तंग झालं. काठ्या डोकीवर उगारल्या गेल्या. दणकादणकी जवळ आली. पोरं बाळं घाबरली. बायका दचकून पाहू लागल्या. सापवाले नि माकडवाले यांची मारामारी. आपलं काय जातंय असं म्हणून काही जण गंमत पाहत दूर उभे राहिले. यंकू पुढं होत ओरडला, डोसकी सांभाळा. तुम्ही सर्वांनी दिवसभर मारलं तरी मी 4 दिवस मरणार नाही. पण जर का माझी एकच काठी बसली तर तुम्ही थेट स्वर्गाला जाल. याचा विचार करा नि चला. कुणाला मारायचं हाय. यंकूची ती गर्जना ऐकून सापवाले नरमले. त्यांनी हळूच माघार घेतली. बघू बघू असं म्हणत ती आपापल्या पालात शिरली.
हिकम्याचा नाईलाज झाला. शेवटचा उपाय म्हणून त्यानं पाऱ्याच्या पालाकडे धाव घेतली. पाऱ्याला उठून तो म्हणाला, सरकार, अन्याय झाला. यंक्यानं माझा नाग मारला. मी बुडालो, ठार झालो. हे ऐकून पाऱ्या तरकटला. तो धडपडत उठला, काठी ओढली नि यंकूकडे निघाला. पण त्याच्या 4 लेकींनी शिकस्त करून त्याला आवरला. 2 बायकांनी हातापाया पडून त्याला शांत केलं. पुढं जाऊ दिलं नाही. घरात नेऊन निजवला. परंतु बिथरलेला पाऱ्या उठून पळत होता. यंकूला इरसाल शिव्या देत होता. उर बडवीत ओरडत होता, यंक्या, आता तू जगणार नाहीस, मरणार मरणार. त्या दिवशी रात्रभर पाऱ्या यंकूला हाका मारीत शिव्या देत होता आणि यंकू आपली काठी घेऊन अंगणात बसला होता.